कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महामार्गावर वृक्ष लागवड न झाल्याबद्दल शहानवाज शाह यांनी 1 मे रोजी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर पुकारलेल्या बेमुदत उपोषणापूर्वी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या सभेत उपोषणकर्ते शहानवाज शाह, रामशेठ रेड्डी, बापूसाहेब काणे, भरत लब्दे, किशोर रेड्डी, मुबीन गोठे, अभिनव भुरण आदी नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आमची भूमिका स्पष्ट करणे म्हणजे झाडं लावणे आणि जगवणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, ऑफिशियल जबाबदारी. दोन्ही जबाबदाऱ्या आम्ही ह्या टाळायच्या नाही ॲज ए डिपार्टमेंट. मला वाटतं मी चार्ज घेतल्यापासून यांना किती वेळा तेच त्यांना मी इन्स्ट्रक्शन्स दिलेले. आता झाले कसं सर, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले प्रोजेक्ट 100% पूर्ण नाही झाले. तेच माझ्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा पण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रोजेक्ट 100% पूर्ण झाले आमचे 3 पॅकेज. मग तिकडचे झाडं आम्ही जवळ 100%, आपण 1% म्हणूया, आमचे लावून पूर्ण झाले. जे झाड जगलं नव्हतं, काही कारणाने गेलं होतं, सर्वे झाला नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही नवीन झाडं गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 11,500 झाडं फक्त सिंधुदुर्ग लावली, जी सर्वे झाली नव्हती. मी यांना एवढीच विनंती केली की आमचं सध्या खरंच फोकस आहे की आमचे प्रोजेक्ट्स पूर्ण व्हावे. आता आपल्या चिपळूणचे फक्त फ्लावरचं काम चालू आहे. रत्नागिरीतले दोन्ही पॅकेजेस आमचे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण फोकस फक्त प्लांटेशनवर घेतो. त्यांचं म्हणणंही पडते की मेमध्ये आपण पीठ काढून ते सगळी पूर्वतयारी केली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्या एजन्सीला त्याच्या सूचना पण दिल्या की तुम्ही खरंच आतापासून ते तयार करा, झाडांची ऑर्डर्स द्या, ती तयारी करा. त्याप्रमाणे एजन्सीने करायला सुरुवात केली. आता मला सर चार्ज घेऊन 6-7 महिने झाले. मी त्यांना शब्द दिले, तुम्हाला जसं वाटतं की आपल्या रस्त्याच्या कडेला छान डेरेदार झाडं असते तसं मला वैयक्तिक वाटते, अधिकारी म्हणून नाही, एक नागरिक म्हणून मला सुद्धा तेच वाटते. थोडासा वेळ द्या, असं नाही की मी आल्या पहिल्यांदा मी झाडं लावून घेईन. मी त्यांना शब्द दिले की आपल्याला जशी हवी ती झाडं आपण सगळीच लावायची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सुरू सुद्धा केले. फक्त आम्ही आता खरंच आमचं फोकस आमचे स्ट्रक्चर्स पूर्ण होण्यावर आहे. सगळं मान्य आहे की ती लोक वेगळी असतात, काम करणारे लेबर्स वेगळे असतात, पण आमचा सुद्धा फोकस कामातवर राहतो फक्त. त्याच्यामुळे ह्या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जेवढी झाडं आपली सर्व झाली नाहीये ती आम्ही त्या ठिकाणी परत लावतो आणि परत लावायचीच आहे कॉन्ट्रॅक्टरने. असं नाहीये की आम्ही त्याला पेमेंट दिलं, पेमेंट काय त्यांना झाडाच्या सहित किंवा त्याने 2 झाडं लावली म्हणून आम्ही त्याला 2 झाडाचं पेमेंट देणार असं बोलतो. आता पर्सेंटेज बेसिस त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या त्या मानकाप्रमाणे झाडं लावूनच घ्यायची आहेत. असं नाही की आम्हाला म्हणजे मला वैयक्तिक हा विषय टाळायचा नाही. मी म्हणजे वैयक्तिकच भूमिका मांडते तुमच्या सोबत येऊन, अधिकारी म्हणून मी बोलत नाही. 2 मिनिटं पहिली तुम्ही 6 महिने झाले सगळं ठीक आहे. तुम्ही आमचा विचार करा. मी आहे 74 वर्षाचा आणि 54 वर्ष व्यवहारात असतो, कॉर्पोरेटमध्ये पण आणि सगळ्यामध्ये पण. हा प्रत्येक ठिकाणचा हा घाणेरडा शब्द आहे. मला येऊन 6 महिने झाले, 3 महिने झाले, अरे आमचं आयुष्य गेलं ना. तुम्ही गेलात, तो पुढचा आला, हो मी आत्ताच आलोय. अरे आमचं काय देणं घेणं, तर एक मिनिट, आमच्या भावना समजून आमचं काय देणं घेणं आहे. त्यांनी घाण करून ठेवली, पुढचा माणूस आला, अहो मला तर काय करू मी, हे आम्हाला मान्य नाही. एव्हरीबडी हॅज टू पे आणि थ्रू देअर नोट्स. दुसरी गोष्ट, तुमच्या आता मी माझं नाव घेतलंय, मला सांगतात की घर अगोदर बांधतो आपण की झाडी अगोदर लावतो. ठीक आहे, प्रश्न सुंदर विचारला. त्याला आमचं म्हणणं असतं की 2019 सालापासून तुम्ही पैसे घेताय गव्हर्नमेंटचे. समजा तुम्ही गव्हर्नमेंटात, मी कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला पैसे देत आहे, मी तर नाही सांगितलं मॅडम पैसे नको, लॉकमध्ये ठेवा, सेफला ठेवा बाजूला, मी हात लावणार नाही. म्हणजे इकडे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही, मी गव्हर्नमेंट, माझे पैसे तुम्ही वापरले, खाल्ले, दुरुपयोग केला आणि आता तुम्ही म्हणजे आता कोण या नवीन मॅडम आल्या ते आम्हाला चांगल्या वेळी सांगतात माझी प्रायोरिटी काय, आम्हाला देणं घेणं त्याची काय नाहीये. पहिली गोष्ट, ज्या वेळेला हे जे प्लॅन झाला तर त्यावेळेला असं काय ठरलं की घरात लागतात 10 माणसं
कॉन्ट्रॅक्टरने ठेवली 7 माणसं, त्या 10 माणसामध्ये या तुमच्या गार्डनिंग करता किंवा हॉर्टिकल्चर करता माणसं अरेंज करायलाच पाहिजे होती. म्हणजे तुम्ही सगळ्यांना वेगळे समजू नका तुम्ही. तर जरा ऐका जरा, हा मुद्दा तुमचा मान्य होण्यातला नाही आम्हाला की त्यांनी पैसे घेतले खाल्ले आणि कॉन्ट्रॅक्टर म्हटल्यानंतर हा चॅप्टर असायलाच पाहिजे की 10 माणसात मी 5 माणसात काम करतोय, त्याचा मालक तो तसंच करणार आहे ना. तर आमचं म्हणणं असं की आम्हाला त्याचं देणं घेणं काय नाही. तुम्हाला तिथे प्रत्येक डिपार्टमेंटला जसं तुमच्या अंडर जी काही लोक होती त्यांना प्रत्येकाला डिपार्टमेंट दिले गेले, तसं कॉन्ट्रॅक्टरकडे ही स्पेशल माणसं 12 महिने फक्त हॉर्टिकल्चर करताच आहे. त्यामुळे आम्ही ऐकत नाही. तिसरी गोष्ट, एक मिनिट, तिसरी गोष्ट, तुम्ही आता याला डीपीआर आणि काय शब्द आणलं तर तुम्ही मला आम्हाला जरा सांगा, जरा नोट करून घ्या की तुम्ही जो एखादा प्रोजेक्ट करता तर त्यावेळेला त्या साईडवर परिस्थिती काय आहे, ज्याला एन्व्हायरमेंटल इफेक्ट म्हणून, असेसमेंट म्हणून तुम्ही सांगा होत नाही म्हणून उत्तर देऊ शकणार नाहीये तुम्ही की तुम्ही अगोदर जो काय रस्ता आहे तुम्ही जर तुमचं डिपार्टमेंट त्यावेळेला हे नक्की नोटेड असतं की जे तुम्हाला देणं लागणारच आहे. मी वैयक्तिक तुमच्याशी बोलत नाही, त्या डिपार्टमेंट आम्ही सगळ्यांना त्रासून आणि कंटाळलोय की हे डिपार्टमेंट मध्ये इथं 50 झाडं होती, मग ती झाडं कापली कुणी, मग गेली कुठे, याचा रिपोर्ट काय. तुम्ही कागदावर 1 लाख झाडं तोडली म्हणून उदाहरण दिली, आम्ही मान्य केलं, आमचा पुरावा काय. 1 लाख सांगून त्याची 4 लाख झाडं तोडली आणि मोठे मोठे डेरेदार वृक्षाचे पैसे तयार केले, असा पण आमचा तुमच्यावर आरोप आहे. ते पैसे कुठे गेले माहिती नाही. बरोबर. तर त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती, आम्ही हे सगळ्याला कंटाळलोय, आयुष्याने बरबाद झालोय आणि उलट आता 30 तारखेला गडकरी यायलाच पाहिजे होते इथे. म्हणजे कसं होतं बघा की आम्ही आमच्याबद्दल इतकी भावना ती तीव्र आणि बेकार झाले वर गडकरी साहेबांकडे. इथे राजकारणावर निश्चित नाही, पण कोकणातल्या लोकांना हे तुम्ही रक्त सुद्धा आमचं काढून द्या. हे ऐकायला मी आहे तिथे त्या सभेला मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये. म्हणजे आम्ही कुठल्याही तुम्हाला चांगलं, तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करूच नका की आम्ही तुम्ही चांगले बोलू, कारण इतके आम्ही भरडलोय, पिढीच्या पिढी बरबाद झाले. तर त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला ह्यांचे पैसे दाम दुप्पट दुराने त्या वसूल करून अर्जंट आम्ही ऐकायला तयार नाही. जी काही कमिटी सांगेल ऍग्री करेल ते तुम्हाला ऍग्री करायला लागण्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्हाला ताबडतोब झाडी, तुम्ही दुसरं लक्षात हैदराबादला मिळतात, तामिळनाडूला मिळतात की 20-25 फुटाची झाडी नंतर जाऊन दे, लेट देम पे थ्रू देअर नोज, जाऊन दे त्यांचे पैसे तिकडे. तर तुम्हाला आम्ही शाबासकी देणार नाही, पण चला ओके मॅडम ठीक आहे, गावाला म्हणून म्हणणार आहे. बरोबर सर, मी तेच मॅडम, म्हणते की त्याला आपण जोडून- आता 100% जोडून फक्त झाडं लावतोच. जरा सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि नंतर आम्हा ऐका ना, सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त त्याला करा. जोडून असं की तुम्ही म्हणतात की आधी आम्ही हायवेकडे लक्ष घालतो, नंतर झाडांकडे पहिल्यांदा लक्ष. म्हणजे आता तुमचा हायवे लांबला 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, पुढे 20 वर्ष, अजून हा ब्रिज बांधता कोसळला, काय सांगता येत. म्हणजे काय तुम्ही हायवे पूर्ण करेपर्यंत निसर्गाने वाट बघायची की लोकांनी वाट बघायची. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तो हायवे बांधतोय, पैसे कमवतोय आणि झाडाची जबाबदारी कुणी घ्यायची. मग हे तुमचं समर्थन मॅडम न पटणार आहे. हे म्हणतात की अगोदर आम्ही हायवे तयार करणार आणि मग पुढे लावणार. हायवे तयार झाले की ठेकेदार पळून गेल्यानंतर राहणार कोण, तुम्ही आणि हे. मुळात त्यांचं प्लॅनिंग असणार की नाही. डीपीआर मध्ये जे काय दिलेलं आहे त्यामध्ये झाडं सगळं झाल्यानंतर झाडं लावायची आहेत का, असं नाहीये सर. मग कधी लावायची झाडं. हे सुईने चाललंय. त्यांनी सुरुवात 16 वर्ष झाली ना, लावली. 16 वर्ष झाली, लावली. त्यामध्ये झाडं लावली गेली, किती वेळा गेली, त्याचं संगोपन का केलं गेलं नाही, याची उत्तर कोण देणार. त्याचे पैसे गेले, पैसे आमचे आहेत, मी तेच पैसे आमचे आहेत, आमच्या पैसे, आमचे घामाचे पैसे आहेत. हे पैसे का वाया घालवता तुम्ही. मी तेच म्हणते सर, त्यांनी लावली झाडं अगोदर, लावलेली होती ती सर्व नाही झाली. मी माझा शब्द तोच त्यामुळे होता. त्यांची सर्व जबाबदारी नाही नाही, झाली. जबाबदार कोण? जबाबदारी ही कोण? त्यांची आहे ना? जबाबदारी त्यांची त्यांचीच आहे. आहे. आणि त्यांनी पहिली गोष्ट आमचं म्हणणंच काय होतं, परत साधारणतः 3 ते त्यांची- 4 फुटाचं झाड पाहिजे किंवा 3 ते 4 वर्षाचं झाड पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. हो. तुम्ही नुसती नॉमिनल नावापुरतीचा पण 1-1 फुटाचं झाड लावाल आणि ते जगलं नाही, त्याला जबाबदार कोण. नाही, मोठी झाडं लावायची सर. आता- बरोबर आहे. आता नाही, आता आम्हाला सांगितलं बोलून त्यांच्या समोर तामिळनाडूत आम्ही झाडं आणतो, आम्ही इकडनं झाडं आणतो, आम्हाला तेव्हा पानांच्या तोंडाला घुसलं नाही. आम्ही लावतो, करतो, हे ती अंडी करतो. म्हटली ना. हो, अंडी लागली आहेत का जिवंत. आता त्यात एक झाड लागून होणार आहे का. माझं म्हणणं काय, ही झाडं जगवणं ब्लूम कंपनीचं काम आहे. PS त्यांच्यावरती लक्ष हे करायचं, त्याच्यावरती तुमचं हायवे प्रशासनाचं काम आहे. मग नक्की दोन्ही ह्या करतात काय, मग कॉन्ट्रॅक्टर करतो काय. बरं, आता या ठिकाणी तुम्ही सोडून त्या एजन्सी हे याच्यावर लक्ष ठेवणारी एजन्सी किंवा झाडं लावणारी ठेकेदार यांना बोलवलं का तुम्ही.
आता झाडं लावायचं काम कोणाला दिले? कोण लावणार आहे? त्या agency कडून कोण लावते? त्यांचे agency? माणसं. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? वेगळी लफतेदार, agency हो, लफतेदार. आहे. वेगळी यांनी agency. हे म्हणतात तसं उंच झाडं लावली. माझ्याकडे GI चे गेल्या वर्षीचे फोटो आहेत. आता जिथे भरणीची माती टाकलेली होती, जिथे कच्चं रॅबिट टाकलेलं होतं, त्याचा GI चे फोटो आहेत ना माझ्याकडे तुमचे. त्याच्यावरती तुम्ही झाडं लावलेली होती. त्याच्यावर झाडं जगतात. हा अपव्यय पूर्णपणे म्हणजे याचा आहे की नाही, वेस्ट ऑफ मनी की नाही, म्हणजे तुम्ही टार्गेट. मुख्य मुद्दा. माझ्याकडे जे एव्हिडन्सेस आहेत ना, उगाच आम्ही म्हणत नाही. माझ्याकडे मी इथून कुठून रत्नागिरीच्या इथून पासून ते झारापर्यंत यांचे GI चे फोटो काढलेले. एक झाड लावून चारी बाजूला सिमेंट लावलेले पण तुम्ही फोटो आहेत तसे. तुम्ही ते बघितलं, व्हॅलिडेट केलात की हे असं जगणार आहे का ते झाड म्हणून? झाडांच्या बाजूला. अहो, कॉन्क्रीटमध्ये लावलेले. कॉन्क्रीटमध्ये लावलेले. नाही, आपण पाणी जाऊ नये म्हणून ते बंद केलंय सर. त्याच्या ब्रिजवर जिथे मेडन आहे असं झाड जगतं. नाही, त्याच्या खाली नाही, नाही, building नाही. आहे. नाही, आता नाही. मीडियमचा विषय झाडं का जगली. एकच मिनिट घेतो. मला 2 मुद्दे जे बोलायचे ते परत अर्धवट राहतात, त्यांनी थांबवलं म्हणून. बरोबर. तुम्ही परत त्या वृक्ष तोडीवर येते आणि झाडं तोडली. कुलकर्णी साहेब, मी तुमच्याकडे वड, पिंपळ, उंबर, पायर आंबा. आणि फायकस. फायकसची जाती झाड, याची झाडं तोडीची परवानगी मागितली होती तुम्ही घेतली. कुठे आहे? ते प्रत्येकाच्या लॉटमध्ये वन खात्याला दिलेले असतात. वन खात्याकडे कुठेही नाही. तुम्ही कसं काहीच सांगू नका. आहे ना. माझ्याकडे माहिती आहे की आपले सगळे तुमचे. मॅडम, एक गोष्ट पर्सनल मॅडम, जो महत्वाचा मुद्दा आहे, हे पहा, तुमच्याकडे माहिती आहे की आपले सगळे अर्ज घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये ते झाडांचं होतं, इतर झाडं कुठेही आहेत मला दाखवा. बघा, तुम्ही काही सांगू नका. तुम्ही केल्यावर मी त्याला फोन केला किंवा स्पेशल एजंट नाव दिसत नाही याच्याकडून. तुम्हाला आता आम्ही सांगतो, तुम्हाला अजिबात मी सोडणार नाही. आज तुम्हाला सांगतो. बरोबर ना किशोर भाई? आता आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. तुम्ही जर व्यवस्थित कन्स्ट्रक्टिव्ह काम नाही केलं तर तुम्हाला आम्ही 100% सोडणार नाही. तो मुद्दा महत्वाचा घ्या. लक्षात आलं काय? मातू जर काय केलं तर अजिबात काही झालं नाही. 1,06,000 ते होतात मुद्दे होत आहेत. यांना आपली भाषा पण समजली पाहिजे. 1,06,000 तोडलेली आहे. आणि ही झाडं फक्त आंबा, कुठे होतात? तुम्ही थांबा. सागवान, ऐन, किंजळ आणि खैर. मला सांगा, पिंपळ मोठं की खैर मोठं हो? वड पिंपळ मोठं की पिंपळ? तुम्ही खैराची परवानगी घेतली आहे. 1,06,737 झाडांची तुम्ही परवानगी घेतली आहे वन विभागाकडनं, रत्नागिरी टू हे प्रत्येक झाडाचा उल्लेख आहे. मग सांगमेश्वर मध्ये किंवा कुठे माझे जे मोठे मोठे वड होते, पिंपळ होते, उंबर होते, याचं रेकॉर्ड आहे कुठे? याचे मॅडम 1,06,737 नाही तर 4 लाखाच्या वर झाडं तोडलेली आहेत. एक अंदाज त्याच्यातून आपण एवढे शूटिंग केलं, 3 लाख रुपये, 3 लाख झाडं. एक झाड कमीत कमी 25 घनफुटाचं गृहीत धरलं आणि 100 रुपयांनी धरलं तर 3 लाख झाडं ही गायब आहेत तुमच्याकडे. त्याचे पैसे कुठे गेले आम्ही सांगू शकाल काय? आणि हे रेकॉर्ड कुठेही असतील. माझा हायवेचे तुमच्या सर्व अधिकारी चॅलेंज आहे की हे रेकॉर्ड मला दाखवा. धन्यवाद भाई. याचे पैसे कुठे गेले हे आम्हाला सांगू शकाल काय? मला हे रेकॉर्ड दाखवा की तुम्ही 3 लाख झाडाची बरोबर की नाही? असू दे ना, एक एक मुद्दा घेऊया ना. हे मिली बघत आहे सगळं. नाही नाही, याचे पैसे कुठे गेले हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? असे केले कुठं? सांगा जरा आम्हाला. घेतलं तर 75 लाख घनफूट, 100 रुपये घनफुटांना धरतो. करोडो रुपये झाले. 75 लाख घनफूट टाकून. म्हणजे कमीत कमी बुडाला बाजार 10% 75 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. असं माझा आरोप आहे. झाडं आहे कुठे दाखवा आहे ना. का तोडली आमची झाडं? तुम्ही तुम्हाला अधिकार होता. आणखी मूर्खपणा सांगतो मॅडम, यांनी काय केलं आहे? संगमेश्वराची सगळी झाडं थांबवायला सांगितली होती. डायव्हर्शन घेता येत नाही म्हणून सांगितले. आणि एक झाड माझ्या नावाची बदनामी करावी म्हणून फक्त 900 सेंटीमीटरनं रोडच्या आत कट करून टाकलाय. एकच झाड. आणि सगळ्या गावाला आणि अख्ख्या संगमेश्वराला सांगतात हे शानवासच्या त्याला जबाबदार आहे म्हणून. कोण सांगतोय? कुलकर्णी साहेब आणि त्यांचे अधिकारी. आपली कंपनीच विजिट झाली ना. मी एकटं नाही सांगितलं, आपण स्वतः होतो तिथं. मग तुम्ही सगळी झाडं माझी तोडून टाकली. बोलले की ती ओळख तुम्हाला. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे अधिकाऱ्यांची माझ्या. मॅडम, मोरल ऑफ द स्टोरी, एक मिनिट सांगा. मोरल ऑफ द स्टोरी, याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय तुम्हाला दिसतंय किंवा मान्य आहे का? हे सर्वसामान्य नागरिक म्हणून मी विचारतोय. आता तुम्ही म्हणाला कोकणात काय, मगाशी तुम्ही 2 मुद्दे बोलला. सिंधुदुर्गातली सगळी झाडं लावून झालेली आहे का? तिथे सगळ्यांचा बाप बसलाय नारायण राणे. आमच्या जिल्ह्याला पण वाली नाही तर कुत्र विचारत नाही जनतेला. तिथं रायगडात तटकरे बसलाय म्हणून मगाशी किशोरदास असं बोलला की वीर स्टेशन पासून पुढे झाडं लागलेली आहेत. आणि मग तुम्ही म्हणताय आता आम्ही येऊ पावसाळ्यानंतर चालू करू. पहिली गोष्ट, ज्यांनी झाडं लावायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी भ्रष्टाचार केला. ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना कळतंय. सर, झाडं लावायला आपण वेगळं टेंडर नाही केलेलं. टेंडर पैसे शासनाचे गेले ना. ऐका कॉन्ट्रॅक्टरच काम आहे. गेलं ना, त्यांना लावले नाही. कॉन्ट्रॅक्टरच काम ना.
Same मग आहे. कॉन्ट्रॅक्टरनी काम का केलं नाही याला मला उत्तर द्या. आणि मग त्याच्यावर ऐका एक मिनिट दोन सर, मिनिटं. त्याच्यावरती जे तुमचे Contract- अधिकारी होते ते पण मग भ्रष्टाचारी आहेत आमच्यामध्ये स्पष्टपणे. साहेब, त्यांची पण मिली बघत आहे. तुम्ही होता तिथे, आपली मीटिंग झाली, बरोबर आहे. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरनी झाडं का लावली नाही किंवा का नाही, जबाबदार कोण तुम्हीच लोक ना की नाही? ते डायव्हर्ट असणार, त्याचे पैसे गेले कुठे, ते पैसे गव्हर्नमेंटला जमा केले, आपली काय केलं ते झाडं त्यांनी एक एक मुद्द्याचं उत्तर हवं आम्हाला. Validation केलं. आपण ना सर थोडी शांतपणे पण चर्चा नाही, करू. नाही, शांतपणे, आता शांतपणे काय? आवाजच तेवढा आहे. शांत राहिलो म्हणून आमची ही अवस्था झाली आहे. हा, हे शांतपणेच सगळं चालू आहे. जेवढे कोणासाठी व्हॅल्युएशन दिलं तेवढे पैसे त्यांच्याकडे जमा करतो कोणाकडे जमा केले आपण ते आपल्या डिव्हिजनला डिव्हिजनला MRT ला जमा. आपल्याकडे त्याचं काही आहे का जमा केलं? किती? आहे. किती केलं ते? म्हणजे आता नाही माझ्याकडे. आता नाही, पण आम्ही तुम्हाला मागवून देतो. मीटिंगला बसताय साहेब आणि जंत्री नाही घेऊन बसत. तुम्ही असं कसं काय हो? एवढ्या नागरिकांना बोलवलं आणि तुम्ही अहवाल नाही घेऊन बसत. एवढ्या समजतात हे मग इथं एवढं समजताय तिथं. ऑनलाईन घेता येईल कोणाला कोण अधिकारी असेल त्याला, कारण मला माझ्या माहिती घ्या. माहिती मला लगेच report आहे लगेच माहिती मला मागवा. दिले ते. म्हणजे असेल तर करोडो वेळेला आपण नाही ना, माहिती लगेच मागवा, कुठे जमा झाले, काय गेले, त्याच्यानंतर इथली व्हॅल्युएशन आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.